नमस्ते, किचन स्टोरी मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज बघा आधी लागलेल्या आहे सुट्ट्या। आधीच चाललेला आहे, त्याला काही शांत बसू वाटत नाहीये। बघा आधी त्यांनी एवढं सगळं भाज्या कापून घेतलेल्या आहेत। इकडे सोयाबीन पण मस्त गरम पाण्यात भिजवून शिजवू त्याला बारीक मिक्सर मध्ये करून घेतलेला आहे। मग आता तुम्ही ओळखा काय बनवणार आहे। आधीच्या आज बनवणार आहे, आधी मोमोज बनवणार आहे। ते पण गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवणार आहे, मैद्याचे वगैरे नाही। गव्हाच्या पिठाचे मोमोज मस्त असे छान भरपूर आहे बघा, भाज्या वगैरे टाकून आणि गव्हाचं पीठ टाकून एकदम आपलं पौष्टिक असे मोमोज बनवणार आहे। आता मुलांना सुट्ट्या लागतात, आता मुलांना शांत बसू वाटत नाहीये, काहीतरी खायला पाहिजे असतं थोडं चटपट, कारण शाळेत रोज जगे जातात। आता त्यांना सुट्ट्या लागल्या म्हणजे लई जास्त आनंद होतो। मग त्यांना वाटतं काहीतरी आपण खायला पाहिजे थोडंसं, तसं आधीचं चाललेलं आहे। हे बघा ही सुद्धा आणि ही मोमोज सोबत खाण्यासाठी चटणी बनवली। काय काय घातली बाळा ह्याच्यात तू? लसूण, तीळ। आता ही मी तिकडे होते तर मी एवढी सगळी तयारी फक्त आदित्यनेच केलेला आहे। लसूण, तीळ, कोबी, गाजर आणि लाल मिरच्या, टमाटे एवढं घालून हे बघा ही मिक्सर मध्ये असं छान बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण मस्त असं फोडणी द्यायचं आहे। आणि इथे घेतलेलं आहे बघा मोमोज बनवण्यासाठी बारीक छान कोबी कापून घेतलेला आहे। हे किती ढोबळ्या मिरच्या घेतल्या होत्या? 3 ढोबळ्या मिरच्या घेतले होते आणि 2 गाजर घेतले होते। कांदा कापून घेतलेला आहे आणि हो का भरपूर सारा लसूण जास्त टाकायचा। हे बघा लसूण किती टाकलेला आहे, लसूण जास्त टाकायचं आहे। लसूण जास्त टाकायचं आहे। कोबी आता आणि ही सोयाबीन आहे बारीक करून घेतलेला आहे। मस्त असा छान चटपटीत आज नाश्ता आधी करायला लागलेला आहे। आता वाजलेले आहेत दुपारचे 3:30 वाजलेले आहेत। झोपणाऱ्या माणसाला झोप पण येऊ देत नाहीत ही मुलं। आता त्यात आपल्याला लिंबू टाकायचं आहे चटणीमध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी। तसं 1.5 लिंबू पिळून घेतलेला आहे त्यांनी, थोडीशी आंबट होण्यासाठी चटणी। आता इकडे आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर। आपल्याला 1 वगैरे तेल टाकून घ्यायचं आहे। भाज्या फ्राय करायच्यात का? चटणी तेल जास्त नको टाकू, कमी तेलाची बनवायची चटणी। आपलं आता 1 वगैरे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम होत आहे। बघा किती छान चटणी सुद्धा बघितलेली आहे। आधीनी आपल्या युट्यूबवरच बघितलेल्या सगळ्या ही आहेत बघा। हे बघा हे अशा तो बघून बघून करायला घेतो, कंटाळा आळस त्याला अजिबात नाही कुठल्या गोष्टीचा किचन मधला। आता आधीला लागलेल्या आहेत परीक्षा झाल्या त्याच्या, आजचा त्याचा सुट्टीचा पहिला दिवस आहे। काल होती रविवारची सुट्टी, आजपासून सुट मुलांना द्या। हे नाश्ता एकदम छान आहे, पौष्टिक आहे। भरपूर भाज्या, गाजर, कोबी, सिमला मिरची सगळं ही पौष्टिकच आहे। त्याच्यामुळं कितीही खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे। आपण तेल थोडं जास्त टाकलेलं आहे, कारण तेलाने आपली चटणी राहिली तरी पण छान राहते चटणी, म्हणून थोडं तेल वापरलेलं आहे। आता लसूण टाकून घेतलेलं आहे, लसूण जिरे आपण बघा मस्त असा खमंग लसणाचा आणि जिऱ्याचा वास येत आहे आपल्या किचनमध्ये। आता आपण घेणार आहे चटणी टाकून। आता आमचे मस्त चांगलं आता चटपटीत नाश्ते वगैरे खायचा वेळ आलेली आहे। आता सुट्टी लागली म्हणले की बस आता आधी रोज आम्हाला बनवून चालणार आहे एक पदार्थ। आता चटणीला आपण फोडणी टाकून घेतलेला आहे। आता भाज्या झालेल्या कापून झालेल्या आहेत। आता आपल्याला मळायचं आहे कणिक थोडंसं। चटणी मस्त अशी टाकलेली आहे, बघू शकता चटणीला आपल्या किती छान कलर सुद्धा आलेला आहे। मला जेवढी माहिती नाही तेवढी आमच्या आदित्यला सगळी बनवायची माहिती आहे बघा मैत्रिणींनो। नक्की कमेंट करून सांगा आदित्यचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला। आपण शिजवून घेतलेला आहे, मस्त कलर आलेला आहे। आता आपण मीठ राहिलं होतं टाकायचं, थोडं टाकलं होतं, आणखीन थोडं कमी होतं मीठ, ते मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आता 1 चमचा। आणि छान मस्त असं हलवून घ्यायचं आहे। बघा बघा किती छान कलर, एकदम मस्त जसा चायनामध्ये मोमोजला चटणी बनवली जाते सेम तशा प्रकारची आपली चटणी झालेली आहे। आणि बघा मस्त अशी तिखट झणझणीत आपली चटणी तयार झालेली आहे मोमोज सोबत खायला। आता गॅस बंद केलेला आहे, चटणी आपली बनलेली आहे, तयार झालेलीच आहे। आता आपण दुसरं बनव आता आपल्याला घ्यायचा आहे कांदा भाजून। जास्त भाजायचं नाहीये, फक्त थोडासा मऊपणा आला पाहिजे आपल्या भाज्यांमध्ये। भाज्या जास्त शिजवायच्या नाही, कुठल्याच भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला फक्त थोडासा मऊसरपणा आला की आपल्याला मोमोजमध्ये भरायसाठी आपल्याला आता सारण बनवायचं आहे।
बघा कांदा भाजलेला आहे आपला. आता घेणार आहे कोबी टाकून आपण. कोबी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता शिमला मिरची टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये. काय नाही जास्त भाज्या शिजवायच्या नाही, थोड्या थोड्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता शिमला मिरची आणि कोबी टाकून झालेलं आहे आपलं. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याला पण थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आता आपलं राहिलेलं आहे शेवटीचं गाजर. आता गाजर टाकून घेणार आहे आपण. गाजर आणि सोयाबीन आणि भरपूर व्हेज भाज्या घातलेल्या आहेत आपण. पौष्टिक सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत आपल्या मोमोजसाठी. आता आपण टाकून घेणार आहे. गाजर झालेलं आहे आपलं टाकून. आता ह्याला थोडंसं आपण मऊ देणार आहे आपल्या भाज्यांना. ह्या भाज्या छान मऊ झाल्या, थोडंसं झाकून ठेवूया आणि मग टाकणार आहे आपण याच्यामध्ये सोयाबीन. आता आपल्या मोमोजसाठी आपण पीठ लागणार आहे आपल्याला, कणिक. ती गव्हाचं पीठ आपण आता फक्त कणिकच मी मळून देणार आहे आधी त्याला, कारण त्याला येतं कणिक सुद्धा मला येतं, पण म्हणलं जास्त राडा करण आणि त्याला काम जास्त होईल म्हणून म्हणलं आपण थोडंसं कणिक मळून द्यावं, थोडीशी मदत म्हणून मी आधी त्याला कणिक मळून देणार आहे. तर अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि आपल्याला कणिक जास्त लागत नाहीये. हे बघा एवढं कणिक. हे आपलं गव्हाचं आहे पीठ, मैदा वगैरे आपण वापरलेला नाही. आपल्या जे घरी आपण चपाती बनवतो पौष्टिक छान गव्हाचं पीठ. आणि मोमोज आपल्याला तळायचे वगैरे नाहीयेत. छान मस्त असे मोमोज आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि मस्त असं पौष्टिक असा ही नाश्ता मुलांसाठी आपल्याला बनवायचा आहे. तुम्ही पण नक्की बनवून द्या. मुलांच्या पोटात भाज्या भरपूर जातील. भाज्या खात नाहीत मुलं, तर तुम्ही मोमोज बनवून दिला तर आवडीने खातील. आता हे मी कणिक एवढं मळून देणार आहे याला. मग बाकीचं सगळं मला जास्त काय मोमोज येत नाहीत, पण आदित्यच बनवणार आहे सगळं. आता हे कणिक मी मळून देणार आहे त्याला. हे बघा असं जाडसर आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्या चपातीला बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर थोडंसं आपल्याला मळायचं आहे. जास्त पातळ बनवायचं नाही पीठ आपलं. आपला गोळा मळून झालेला आहे. थोडासा तेलाचा हात लावून आपण आता गोळ्याला भिजायला थोडा वेळ ठेवणार आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि आता त्याला लावून थोडा वेळ आपण ठेवून देणार आहे आता, कारण बीज छान पीठ मुरलं की मग आपल्या अजून मोमोज छान. तोपर्यंत आपल्या तिकडं चटणी होत आहे. ह्या भाज्या टाकलेल्या आपण. ह्या भाज्यामध्ये आपण पाणी वगैरे काहीच वापरलेलं नव्हतं, फक्त थोडंसं तेल टाकून ह्या भाज्या आपण परतायला टाकलेल्या होत्या. आता भाज्या पण चांगल्या परतून झालेल्या आहेत. आता टाकणार आहे आपण सोयाबीन टाकणार आहे. सोयाबीनला छान भिजवून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता भरपूर असं सारण झालेलं आहे आपल्या मोमोजसाठी. ह्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मीठ टाकलं का बघा? सॉस वगैरे टाकायचंय का? आता ह्याला आपण अजून थोडंसं सोयाबीनला थोडं शिजवून घेणार आहे. आपल्या भाज्या छान मऊ शिजलेल्या आहेत. टाकलेल्या भाज्या मऊ शिजलेल्या आहेत. आता आपण तेव्हा मीठ टाकलेलं नव्हतं. आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहे. 1 चमचा टाक मीठ, कारण भाज्या जास्त आहेत ना, जास्त मीठ असं तर चांगलं लागेल. आता 1-1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. तर एवढंच की त्याला थोडंसं प्रमाण सांगावं लागतं मिठाचं वगैरे, नाहीतर मग तो सगळं करतो त्याला काही सांगायची गरज पडत नाही. फक्त मीठ किती टाकायचं. हा, मिरची पण टाकतो तर स्वतः टाकलेलं आहे बघा. चटणीमध्ये तिकडे बनलेली आहे चटणी. त्यात हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यांनी. ही चटणीचं काय आहे? पाणी. चटणी टाकून त्यात पाणी टाकलं बघा. हे चटणीचं आपल्याला पाणी थोडंसं मसाला म्हणून टाकायचं आहे आपल्याला. आणि हे आपण सॉस आणलेला आहे. कुठला सॉस आहे बा? सोया सॉस. बघा सोया सॉस आता टाकून घ्यायचा आहे. सोया सॉसने आपल्या मोमोजला छान मस्त टेस्ट येणार आहे. रेड चिली सॉस असेल टाका. रेड चिली सॉस पण टाका आणि ग्रीन पण काय. हा, ग्रीन चिली पण सॉस असेल तर तुमच्याकडे टाका. ही सगळे जर सॉस असतील तर अजून मस्त असे मोमोज आपले एकदम मस्त मोमोज होतात तयार. आता आम्ही फक्त सोया सॉस टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल नाही टाकले तरी चालेल. मिरी पावडर, मिरी टाका. मिरी पावडर पण थोडीशी मिरी पूड टाका. हे बघा आता सॉस टाकून आपण थोडंसं मस्त आता मीठ सॉस सगळं टाकलेलं आहे. आता परत एकदा आपण हे सारण मस्त परतून घेणार आहे. मग हे सारण आपलं तयार. हे बघा आपली चपाती लाटून घेतलेली आहे.
सेम आपल्या चपातीसारखं आपण लाटून घेतलेलं आहे. मोठी भरपूर मोठी चपाती आपण लाटली बघू शकता तुम्ही. आणि आता ग्लास घेतलेला आहे. ग्लासच्या साहाय्याने आपण मस्त छोटे छोटे गोल करून घेणार आहे एकसारखे. आपल्याला सारण भरून मोमोज बनवण्यासाठी सेम मोदक जसं बनवतो तसंच आहे, पण त्याच्यामध्ये आपण खूप मस्त गोड खोबऱ्याचं सारण भरतो आणि ह्याच्यामध्ये आपण व्हेज भाज्यांचं सारण भरतो. एवढाच फरक आहे. असे गोल करून घ्यायचं आहे सगळे. आता आपल्या एवढ्या साईजचे म्हणजे सगळे एक साईजचे मोमोज तयार होतील आपले. जेवढे ग्लास बसल ना तेवढे नाही होऊ शकत. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं निघलं जाते. हे बघा सगळे गोल आपले निघालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं. आता आपल्याला ही राहिलेले पीठ आपण परत लाटून घ्यायचं आहे आपली पोळी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे सारण. मोदक सारखा बनवलेला आहे मोमोज. आणि आता ही आपण बनवणार आहे मस्त आपल्या करंज्या कशा असतात तशा प्रकारचाही मोमोज बनवलेला आहे. मस्त कुठलाही बनवा मस्त होतो. आणि आधीने आपल्या थोडंसं जास्तच दाबलेलं आहे चमच्याने त्याच्यामुळे झालेलं आहे. आता आपल्याला सगळे असेच ह्या प्रकारे मोदकच सेम मोदक सारखेच असतं. सारण भरायचं आणि तोंड जुळून घ्यायचं. आपल्या घड्या मारून तोंड जुळून घ्यायचं. असं मोदकासारखंच आहे, फक्त मी सांगते तुम्हाला की सारण भरायचं आहे याच्यात आणि त्यात भरतो आपण गोड आपलं खोबऱ्याचं सारण. चला मग आपण सगळे मोमोज आता करून घेणार आहे. जास्त दाबायचं नाही आधी, थोडं फक्त डिझाईनसाठीच करायचं. हां हे बघा ही छान झाला बघा. हे बघा मग अशी चमचा भरपूर दाबलेला होता. हां चांगलं झालं बघा. हे किती मस्त. अशा प्रकारे आता आपण असेच बनवून घेणार आहे. असेच मला डिझाईन छान वाटते. तर आपण अशा प्रकारे आता सगळे मोमोज बनवून घेणार आहे. हे बघा सगळे मोमोज मैत्रिणीनं बनवून झालेले आहेत. मस्त अशा वेगळ्या वेगळ्या आकाराचे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही. असं बघा एका आधीने बनवले वेगळे. हे बघा बरेच डिझाईन आम्ही दोघांनी मिळून बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे बघा इकडं छोटे मोठे लहान सगळ्या साईजचे आपले मोमोज तयार झालेले आहेत आता. आणि आता हे आपण इडलीच्या भांड्याला घेतलेलं आहे तेल लावून. आता सगळे आपल्याला मोमोज ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत तसे पटापटा. हे बघा अशा प्रकारे सगळं आपल्याला जेवढे बसतील तेवढे मोमोज ठेवून घ्यायचे आहेत, कारण चाळणीमध्ये बी एवढे बसले जाणार नाही आहेत. म्हणून आपण इडलीच्या भांड्यात उकडून घेणार आहे चांगलं. बघा सगळ्या भांड्याला तेल लावलेलं आहे. आता हे सगळे भरून आपण गॅसवर ठेवून मस्त असे मोमोज आता आपण उकडून घेणार आहे. गॅस चालू केलेला आहे आणि सगळे मोमोज आपण ह्या इडलीच्या भांड्यात भरलेले आहेत. मस्त सगळे आपले जेवढे केलेले मोमोज होते तेवढे सगळे बसलेले आहेत. आता आपण गॅसवर ह्याला एक 10 ते 10 मिनिट लय झाले आपले मोमोज उकडायला. मस्त अशा आता आपले मोमोज उकडून घेऊया आणि मग मस्त ह्या चटणी सोबत आपण मस्त खायला घेणार आहे. चला मग आता मोमोज तर उकडून द्या आधी. खाण्यासाठी आता एकदम आपले मोमोज एकदम मस्त असे तयार झालेलेच आहेत. हे बघा बघू शकता किती छान आपले मोमोज मस्त असे उकडले गेलेले आहेत. मस्त इडलीच्या भांड्यात छान मस्त आपण उकडून घेतलेले आहे. आणि आपले महाराष्ट्रीयन मोमोज कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आधीने बनवलेले आणि गव्हाच्या पिठाचे आणि भरपूर भाज्या वापरून असे ही मोमोज बनवलेले आहेत. मग आजची आदित्यनी बनवलेली मोमोजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा चटणीसुद्धा किती छान झालेली आहे. चला मग आता मस्त आता मोमोज आम्ही आता मस्त मोमोजवर ताव देणार आहे. नाश्त्यालाही मोमोज तयारच झालेले आहेत. चला मग बाय मैत्रिणींनो.